नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पार्शियल फ्रॅक्शनचा हा प्रॉब्लेम सोडवणार आहे. रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स. आता बघा, पहिल्यांदा डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा. डिनॉमिनेटर ऑब्झर्व केला तर काय दिसते तुम्हाला? एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिसते. मग ते आपण काय रिड्यूस करू शकतो का लिनियर फॅक्टर्समध्ये वगैरे? त्याचा आपण विचार करूया. आता x³ x² आणि 6x सगळ्यामध्ये x कॉमन आहे, त्यामुळे पहिल्यांदा x आपण कॉमन बाहेर काढू शकतो. मग तो काढून काय राहतंय बघूया. x - 5 डिवायडेड बाय x कॉमन काढलं तर इथं काय राहिलं? एक x गेला, x² शिल्लक राहील, प्लस इथनं एक गेला तर x शिल्लक राहील, आणि मायनस इथनं एक x गेला तर -6 शिल्लक राहील. मग असं क्वाड्रेटिक इक्वेशन शिल्लक राहते. त्याचे फॅक्टर्स पडतायत का बघूया. x² + x - 6 = 0 आहे. तर आता मल्टिप्लिकेशन याला पाहिजे -6 आणि ॲडिशन याला पाहिजे +1. मग ती कशी येईल? -6 कधी होईल मल्टिप्लिकेशन? -3 आणि किंवा +3 आणि -2 असं केलं तर 3 × 2 3 × -2 -6 येणार, आणि 3 - 2 +1 येणार. म्हणजे +3 आणि -2 दोन फॅक्टर आहेत. म्हणजे x + 3 आणि x - 2 असे फॅक्टर जर आपण केले तर ते इक्वेशन सॉल्व होते. म्हणजे इथं काय येणार? x² + 3x - 2x - 6 = 0. मग x कॉमन, x + 3 राहिलं, इथनं -2 कॉमन आणि x + 3 राहणार, = 0. म्हणजे x + 3 आणि x - 2 हे दोन फॅक्टर आहेत त्या इक्वेशनचे. मग ते इथं मी पुट करतो. म्हणजे काय येईल? x - 5 डिवायडेड बाय x इंटू x प्लस किंवा मायनस पहिल्यांदा घेतो, x - 2 आणि x + 3 असे दोन फॅक्टर आले. आता बघा, सगळे फॅक्टर्स कसे आहेत? लिनियर फॅक्टर्स आहेत आणि डिस्टिंक्ट आहेत, वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. त्यामुळे हे केस कोणती आहे? डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स त्यामधली केस आहे. त्या पद्धतीने आपण आता सोडूया प्रॉब्लेम. परत एकदा x - 5 डिवायडेड बाय x - 2 आणि x + 3 = लिनियर आणि डिस्टिंक्ट फॅक्टर असतील तर कॉन्स्टंट घ्यायचा, त्याच्या खाली एक फॅक्टर, प्लस दुसरा कॉन्स्टंट त्याच्या खाली दुसरा फॅक्टर, प्लस तिसरा कॉन्स्टंट डिवायडेड बाय तिसरा फॅक्टर x + 3. याचा LCM काढायचा. आता x - 5 डिवायडेड बाय x - 2 x + 3 = हा डिनॉमिनेटर सोडायचा, राहिलेल्या दोननं a ला मल्टिप्लाय करायचं. x - 2 x + 3 प्लस b इंटू हा डिनॉमिनेटर सोडायचा, राहिलेल्या दोननं मल्टिप्लाय करायचं, x आणि x + 3 प्लस c इंटू हा सोडायचा आणि राहिलेल्या दोननं मल्टिप्लाय करायचं, x आणि x - 2 आणि डिवायडेड बाय सगळ्याला x - 2 सगळ्या डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन x + 3. आता बघा, दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम आहेत, कॅन्सल होतील, आणि राहिलं काय मग? x - 5 = a इंटू x - 2 x + 3 प्लस b इंटू x + 3 प्लस c इंटू x - 2 इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहे, a आणि b आणि c च्या. पहिल्यांदा a ची काढूया. त्यासाठी b आणि c 0 झाले पाहिजेत. मग b आणि c मध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे? x आणि x. मग x = सरळ 0 पुट केलं, हे 0 होईल, हे 0 होईल. पुट x = 0. सगळीकडे x च्या जागेवर 0 टाकून बघूया. 0 - 5 -5 = a इंटू 0 - 2 -2 0 + 3 3, आणि हे 0 असल्यामुळं पूर्ण 0 होईल. c इंटू 0 0, त्यामुळे पूर्ण 0. ते काही लिहित नाही. -5 = a इंटू -2 इंटू -3 -6. -6 इकडे डिवाइड करू, म्हणजे a = -5 डिवायडेड बाय -6. मायनस गेलं, a = काय येणार? 5/6. हा झाला पहिला कॉन्स्टंट. आता दुसरा b कॉन्स्टंट काढूया. त्यासाठी पुट x = आता b काढताना a आणि c 0 झाले पाहिजेत. मग a आणि c मध्ये कॉमन काय बघा? x - 2 आणि x - 2. मग x - 2 0 पुट केलं तर हे 0 होईल, हे 0 होईल, आणि ही व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. x - 2 = 0 पुट करा. मग x = काय येईल? 2 + 2. ते पुट करायचं. x = 2. x च्या जागेवर 2 टाका सगळीकडे. 2 - 5
-3 इज इक्वल टू 2 - 2 0, त्यामुळे ही पूर्ण टर्म 0, 2 - 2 0, त्यामुळे ही पूर्ण टर्म 0. राहिली फक्त बीची टर्म. बी एक्स इज इक्वल टू आहे बी इंटू 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 + 3 5. सो -3 इज इक्वल टू बी इंटू 2 × 5 10. सो बी इज इक्वल टू किती येणार, हे -3 डिवायडेड बाय 10. हा आहे दुसरा कॉन्स्टंट. आता सीसाठी काय पुट करायला लागते बघा. सी काढायचं असेल तर ए आणि बी 0 झाले पाहिजेत. ए आणि बी मध्ये कॉमन काय, एक्स + 3 आणि एक्स + 3. म्हणजे एक्स + 3 आपल्याला 0 पुट करायचं आहे. बघा एक्स + 3 0 केलं तर हे पूर्ण टर्म 0, एक्स + 3 0 केलं तर ही पूर्ण टर्म 0. राहील फक्त सीची टर्म. मग एक्स + 3 0 टाकायचं म्हणजे एक्स इज इक्वल टू किती येणार, हे +3 कडे आले की -3 हे पुट करा. सो एक्स इज इक्वल टू पुट करा -3. एक्सच्या जागेवर -3 टाकून द्या सगळीकडे. -3 - 5 -8 इज इक्वल टू हे -3 + 3 0, -3 + 3 0, त्यामुळे सगळ्या दोन्ही टर्म 0. राहिली आता सीची टर्म. एक्स इज इक्वल टू आहे -3, त्यानंतर -3 - 2 -5. बघा पुढे काय येते, -8 इज इक्वल टू सी इंटू -3 × -5, मायनस प्लस होणार, 3 × 5 15. हे 15 इकडे डिवाइड होईल म्हणजे सी इज इक्वल टू हे -8 डिवायडेड बाय 15, म्हणजे सीची व्हॅल्यू आली -8/15. आता ह्या 3 कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आपण इथं पुट केल्या की ते झालं आन्सर. मग एक्स - 5 डिवायडेड बाय हे लिहितो आता पहिल्यांदा x³ + x² - 6x इज इक्वल टू सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन झालं. एची व्हॅल्यू 5/6 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आहे x प्लस बीची व्हॅल्यू आली -3/10, आयदर हे मायनस इथं लिहा किंवा आहे तिथं लिहा, डिवायडेड बाय x - 2 प्लस सीची व्हॅल्यू आली -8 डिवायडेड बाय 15 आणि डिवायडेड बाय x + 3. हे पण मायनस साईन इथं लिहू शकता तुम्ही. खाली एक स्टेप करून हे मायनस साईन दोन्ही इथं लिहू शकता. ती पुढची स्टेप होईल. सो हेच आहे आन्सर. तर अशा पद्धतीनं आपण एक कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आपल्याला दिलं होतं, त्याचं सिम्पल फ्रॅक्शन्समध्ये कन्व्हर्जन केलं. ओके, थँक्यू.